प्रश्न क्रमांक 1. अकारणे लिहा. 1. कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. 2. जगातील सर्व फुले मनात झुरू लागली कारण पळस फुले मातीच्या अंकावरती फुलून आली. 'आ' खालील आकृतिबंध पूर्ण करा. उत्तर पुढे दिले आहे. 'इ' निसर्गाचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा. उत्तर पुढे दिले आहे. 'प्रश्न क्रमांक 2. सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा. उत्तर खाली दिले आहे. 'प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा. उत्तर खाली दिले आहे. 'प्रश्न क्रमांक 4. भावार्थाधारित कृती. अ. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा. उत्तर. वरील काव्यपंक्ती उजाड उघडे माळरानही या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री ललिता गादगे आहेत. यांनी या ठिकाणी वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे. आ. उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान या ओळीतील तुम्हाला कळलेले अर्थसुंदर्य स्पष्ट करा. उत्तर. वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला अतिशय आनंद झाला आहे. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही रंगबिरंगी फुलांनी पानांनी बहरून आलेले आहेत. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत आनंदाने गात आहे. प्रश्न क्रमांक 5. अभिव्यक्ती. अ. वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा. उत्तर. वसंतऋतू हा भारतातील सर्व ऋतूचा राजा मानला जातो. म्हणूनच त्याला ऋतुराज देखील म्हणतात. वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत बदल होतात. ती निसर्ग सौंदर्याने न्हाऊन निघते. जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी ती बहरते. झाडांना नवी पालवी येते. पाने फुले बहरतात. लिंबोणी, अबोली, जाई, जुई, केवडा, रातराणी, चंपा, चमेली अशी विविध फुले फुलतात. त्यांचा सुगंध जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. वसंतऋतूचे आगमन होणार म्हणून पक्षीही खुश होतात. वसंतऋतूचे स्वागत पक्षीही करतात. त्यांचे कलरव कानी पडतात. कोकिळा कुहू कुहू करून आपले गाणे सुरू करते. जणू ती वसंतऋतू आल्याची ग्वाही देते. वसंतऋतूत संपूर्ण सजीव सृष्टीत एक नवीन उत्साह व आनंद आपल्याला पाहायला मिळतो. आ. सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा. उत्तर. सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन. झाडे लावून त्यांचे संवर्धन करेन. इतरांना देखील झाडे लावण्यास प्रेरित करेन. पशुपाखरे, नदी,
तलाव हे देखील सृष्टीचेच अंश आहे. या सर्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन. वनसंवर्धनासाठी समाजात जागरूकता निर्माण करेन. सृष्टी ईश्वराचे दुसरे रूप आहे ही भावना मनी बाळगून तिचे पूजन करेन. प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन. झाडे लावा व झाडे जगवा या मंत्राचे सर्वांना पालन करण्यास सांगेन. जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि ऊर्जा यांचा अवास्तव वापर टाळण्याचा प्रयत्न करीन. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करेन. Great video. Mom. Yes. I found the good channel for study. Great. Like the video, share it to your school friends. Subscribe to it. But what's the channel's name? Wings of Fire Academy.